हद्दीमध्ये पाटीलपाडा येथे मत्स्य संवर्धनासाठी बनवण्यात आलेल्या तलावांमध्ये विदेशी प्रजातींच्या मंगूर माशाचे पालन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे। या माशांवर सन 2000 सालापासून भारतात बंदी असताना देखील येथे बेकायदेशीर मंगूर माशाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्याचे समोर आले आहे। सद्यस्थितीत या तलावामध्ये साधारण 2000 टनापेक्षा जास्त मंगूर मासा असल्याचे येथे देखरेख करणाऱ्या कामगारांकडून सांगण्यात आले आहे। मंगूर माशाची झपाट्याने वाढ होऊन उत्पन्न लवकरात लवकर मिळावे म्हणून या माशाला खाण्यासाठी सडलेले मांस तलावात टाकण्यात येते। त्यामुळे पाण्याला दुर्गंधी पसरून परिसरातील वातावरण खराब होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे। मुंबई येथील हा मत्स्य व्यावसायिक असून इतर ठिकाणी सुद्धा या व्यावसायिकाचा अवैधरित्या मंगूर पालन व्यवसाय असल्याची शंका वर्तवण्यात येत आहे। मंगूरची संख्या झपाट्याने वाढते। 2 महिन्यामध्ये हा मासा 3 ते 5 फूट लांब आणि 5 किलोपर्यंत होतो। याचा फायदा होत असल्याने हे मासे बंदी असूनही पाळले जात आहेत। अस्वच्छ पाण्यात राहिल्याने सडलेले मांस खाल्ल्याने त्याचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, शिवाय अनेक संक्रमणे होऊ शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे। आरोग्यास हानिकारक असणाऱ्या विदेशी मंगूर प्रजातीच्या माशाचे संवर्धन करणाऱ्या या व्यावसायिकावर मत्स्य व्यवसाय विभाग आणि स्थानिक प्रशासन केव्हा आणि कोणती कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य व्यवसाय विभाग आणि स्थानिक प्रशासनाने युद्ध पातळीवर कारवाई करून भविष्यात होणारे अनर्थ टाळले पाहिजेत असे देखील नागरिकांकडून मत व्यक्त केले जात आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर असरफ खान, डहाणू।